नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. सुशिक्षित समाज, प्रगत महाराष्ट्र, डिजिटल इंडिया. आपण गप्पा मारतोय 21व्या शतकाच्या चंद्रावर पोहोचण्याच्या. पण याच समाजात, याच महाराष्ट्रात एका बंद खोलीत काय चाललंय माहितीये? एका निष्पाप न जन्मास आलेल्या जीवाचा सौदा. हो, सौदा. तोही अवघ्या 35 ते 50 हजार रुपयांसाठी. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या खेडगाव मधून समोर आलेली ही बातमी केवळ धक्कादायक नाही, तर आपल्या सुसंस्कृत समाजाच्या तोंडावर मारलेली एक जोरदार चक्राक आहे. एका छोट्याशा घरात जिथे कुणाला संशय येणार नाही, तिथे गेल्या 2 वर्षात 1-2 नव्हे तर तब्बल 500 बेकायदेशीर गर्भपात करण्यात आले. 500 निष्पाप कड्या उमलण्यापूर्वीच खुलल्या गेल्या. आज आपण या रॅकेटची अशी भयानक इनसाइड स्टोरी पाहणार आहोत, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. चला, तुम्हाला घेऊन जातो त्या पापातल्या खोलीत. बाहेरून दिसायला ते एक साधं सर्वसामान्य घर होतं, पण आत पाऊल टाकताच परिस्थिती पाहूनही कोणत्याही सुजाण माणसाचा जीव घाबराघुबरा होईल. तिथे काय होतं? एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गोळ्या, सुया, धारदार मेडिकल हत्यारं आणि एक मेडिकल किट. एका छोट्याशा खोलीला या हैवानांनी कसाईखाना बनवलं होतं. तिथे गर्भवती महिलांना आणलं जायचं, कधी सासूचा हट्ट, तर कधी वंशाच्या दिव्यासाठी मुलासाठी घरातून आलेला तगादा. त्या बिचाऱ्या माऊलीच्या मनावर काय बीतत असेल? तिच्या मनावर आणि शरीरावर जबरदस्ती करून तिच्या इच्छेविरुद्ध तिथे गर्भपात केला जात होता. गर्भातच त्या अबोल अर्भकांना मारलं जात होतं. क्रूरतेचा हा कळस एका छोट्याशा घरात सुरू होता आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याची भणक आजूबाजूच्या कुणालाही नव्हती. पण म्हणतात ना, पाप कधीच लपत नाही. न्यूज 18 लोकमतने या संपूर्ण प्रकरणाचा एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून भांडाफोड केला आणि पोलीस प्रशासनही चक्रावून गेलं. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ चक्र फिरवली आणि या पापी साम्राज्याचा पत्ता शोधून काढला. 20 मे रोजी पहिली मोठी अटक झाली. पोलिसांनी सर्वात आधी केडगाव परिसरातून बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला बेड्या ठोकल्या. 24 मे रोजी दुसरा डॉक्टर गजाआड झाला. अण्णासाहेब गिरीच्या चौकशीतून जे धागेदोरे मिळाले त्यावरून पोलिसांनी वाघोली परिसरातून त्याचा मुख्य साथीदार डॉक्टर जाधव यालाही ताब्यात घेतला. या दोन्ही आरोपींना जेव्हा दौंड न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, तेव्हा गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सध्या या दोघांवर PCPNDT कायद्याअंतर्गत अत्यंत कडक गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुम्हाला काय वाटतं? हे डॉक्टर अण्णासाहेब गिरी आणि डॉक्टर जाधव या दोनच लोकांचं काम आहे का? पोलीस तपासात जो संशय समोर आलाय तो याहूनही गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे केवळ 2 व्यक्तींचे काम नसून यामागे खूप मोठं संघटित रॅकेट सक्रिय आहे. 10 ते 15 नामांकित डॉक्टर पोलिसांच्या रडारावर आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. या रॅकेटचं जाळं संपूर्ण जिल्ह्यात कुठपर्यंत पसरलंय याचा शोध पोलीस घेत आहेत. यामध्ये आणखी अनेक दलाल, एजंट आणि मुख्य म्हणजे समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणारे 10 ते 15 नामांकित डॉक्टर सध्या पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. येत्या काळात या प्रकरणात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण या निमित्ताने काही गंभीर प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. आज आम्ही या विचारपीठावरून प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला काही प्रश्न विचारणार आहोत. गेल्या 2 वर्षात एका छोट्याशा तालुक्यात 500 बेकायदेशीर गर्भपात होतात आणि स्थानिक आरोग्य विभागाला, नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला याची साधी भणकही लागत नाही का? आरोग्य विभागाचे अधिकारी तिथे फक्त पगार घ्यायला बसलेत का, की त्यांचेही डोळे पैशांनी पांढरे झाले होते? पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन हे बोगस डॉक्टर उघडपणे फिरत होते. PCPNDT कायद्यानुसार सोनोग्राफी मशीनच्या खरेदी, विक्रीवर आणि नोंदणीवर कडक निर्बंध आहेत. मग ही मशीन त्यांच्या हाताला आली कशी? या मशीन पुरवणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कारवाई कधी होणार? जे 10 ते 15 नामांकित डॉक्टर यात सामील असल्याचा संशय आहे, त्यांची नावं जाहीर का केली जात नाहीत? समाजात देवमाणूस म्हणून वावरणारे हे पांढरपेशी कसाई कोण आहेत हे जनतेला समजलं पाहिजे. प्रशासनाला प्रश्न विचारून झालं, पण आता वळूयात आपल्याकडे, म्हणजेच या समाजाकडे. सुशिक्षित म्हणवणाऱ्यांनो, जरा स्वतःच्या मनाला विचारून बघा, आम्ही कुठे चाललोय? एका बाजूला आपण स्त्री सबलीकरणाच्या बाता मारतो, राष्ट्रपती पदावर महिला बसली म्हणून कौतुक करतो, ऑलिम्पिक मध्ये मुलींनी पदक आणलं की स्टेटस ठेवतो, आणि दुसऱ्या बाजूला पोटातली कडी मुलगी आहे म्हणून 35-40 हजार रुपये देऊन तिची क्रूर हत्या करतो.
दोष फक्त त्या बोगस डॉक्टरांचा नाहीये, दोष त्या सासूचा आहे जी नात नको म्हणून छळ करते, दोष त्या नवऱ्याचा आहे जो आपल्याच रक्ताचा बळी द्यायला तयार होतो, आणि दोष त्या मानसिकतेचा आहे जी अजूनही मुलीला दुय्यम मानते. जोपर्यंत समाजात मुलगाच पाहिजे हा अट्टहास संपत नाही तोपर्यंत असे अण्णासाहेब गिरी आणि डॉक्टर जाधव गल्ली गल्लीत जन्माला येत राहतील. मुलगी वाचली तरच उद्याचा समाज वाचेल. दौंडमधील या हैवानांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे जी पाहून पुन्हा कुणीही कोणत्याही निष्पाप जीवाचा सौदा करण्याची हिंमत करणार नाही. या प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला फासावर लटकवा हीच आज संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. मुलगी वाचवा, देश वाचवा, भ्रूण हत्या थांबवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. धन्यवाद.